हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् अद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्रीगुरवे नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्व गुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही येदोळते महाभारतांतो सगराल काणी पळी तरशिलीची. सगराक एक बैले दोग जन बैलो एक बैलेक 60,000 चरडून जाताची एक बैली एक चरडू जाता. ते 60,000 चरडू यशोमिद याग सगरान करतना ते यागाश्वाकरा कुमुण चमकलिलीची तन्नी पाताळा बितरतय वचून कपिल महर्षीन कोपा दष्टी म्हणटा तागेल तेजू तितलेशील कपिल महर्षीले सर्व जन भस्मीभूत जाताची. अन्यक पुत्ताक ताणे परित्याग केलेलो समंजसाक. मागीर तांगेल पुत अंशुमंतू तो ते यागाश्व सोदूच्या वता थंय तो सगराले म्हळ्यार तागेले बाप्पा 60,000 जन बाप्पान तांगेले एक अस्तीची राशी पळयता. थंय कपिल महर्षीक पांय पडता. त्या वेळा कपिल महर्षी सांगता गंगे हाडयल्यार मात्र हांकां स्वर्गा वच्चा जाता सद्गती जाता जाल्यार गंगे हाडची तुज्यान जायना तुगेले नातवान हाडची जाता म्हणून सांगून. तशी अंशुमंताल पूत दिलीपाल नंतर तागेल पूत भगीरथ राय जाता. भगीरथ ये विषय पळय ताकाय गुत्त आसता न्हय म्हळ्यार पतानपत्त सांगतर आसतात न्हय. भगीरथ हिमवत पर्वतांत तपश्चरण करता. गंगेक महादेवाक पुरे प्रसन्न करता. प्रसन्न करून गंगे बुंयचेरी येता. बुंयचेरी येवन जातरी मात्यार महादेव रुद्र तिका मात्यार दवरून घेवन मागीर तीन मांटो करून सोडता तो. म्हळ्यार तिगेल प्रवाह निमती बुंयचेर आशिल्ले जना पळय तोंदरे जेवच्या नज म्हूण सांगून तीन एक प्रवाह आशिल्ले तिनी प्रवाह करून सोडता. कळ्ळें. ते तीन प्रवाहय बारी रब्बसारी वताची ಒಟ್ಟು चमकलेले कशें आसतशील पळया नवे कडेरी तशें रब्बसार वचून भारीची चंद उदक गंगेचे उदक आमकां भागवतांतो यमुनेला न्ही गंगेल विशय येवचास. ते यमुना ती काळी तिका काळिंदी म्हणचे यमुनाक काळें उदक तिगेलें. तेंची गंगा धवेची भारी फुट उदक. प्रयाग पळय न्ही जाल्यार प्रयागराजांत थंय गंगा यमुना सरस्वती संगम जेवचे कडेन पळयल्यार तीन उदकय विंगड विंगड बण्णाचे जावन दिसता म्हूण म्हणटाची. यमुना काळी जावन गंगे धवी जावन आनी सरस्वती सादारण मस्क उदक म्हणटा पळय तशें जावन दिसतकय समकळतकय तीन उदक ಒಟ್ಟು जेवो हांगा ही स्वेच्छाचारीण जावन वतरस स्वेच्छेर प्रवाहन करता. गंगावतरणाची काणी पळयल्यार तीन मध्येचे जन्म मुनीले आश्रम सगळेची उदकांत उदक बरबसार वचून सगळे आश्रम उदकाक वचून वतकय कोप येवन जन्म मुनीन ते गंगा प्रवाह पिवचास. मागीर भगीरथान वापस ताका पांय पडोस ताणें कन्ना दुखून सोडची तिका जन्म मुनीन उजवी कन्ना दुखून. तशी तिका जान्हवी म्हूण नांव येता.
तशें जावन पळय ब्राह्मणांक गेले उजवी कन्नांतू गंगेस म्हणून तशी उडगास जाल्यार भागवतांतू शमी ऋषील पुतू श्रंगीन ताका शमी ऋषील गळ्याक परीक्षित महारायान मेल्लल सरप घाल्ला म्हणटना कोप येवन श्रापितो श्राप दितना ते उदकान श्राप दिवचे न्हू तांणी उद्द हाता दवरून घेवन तशी तागेले ते उद्द आसनान मागीर रन्न आसना ताण तागेले उजवी कन्ना आपूण गंगेक ते कन्नांत गंगेस न्हय तिका आपूण घेवन शाप दिवचे म्हूण सांगून म्हणटाची भागवतांत तशी ब्राह्मणाल उजवी कन्नांत गंगेस म्हणटाची उद्द आसा म्हणटाची तशी आतां जान्हवी जावन ती भायर येयली मागीर निमगीत खंय ती कोणा लागीं भगिरथा लागीं आनी हांव खंय वचूं काय म्हूण सांग म्हूण कडेर गंगादेवीक तो सांगता खंय तागेले पिज्ज सकडी ते 60,000 जन तांणी खंय भस्म जावन पडल्यांचे पळय पाताळाक थंय येवका तुवें म्हणटा घेवन वता तो गंगा न्हंय ते भस्मा राशी वयरच्यान ओळून वतनस पळय थंय ते तांणी पुरय कोण सगर आले पुरय चेडवां तांणी स्वर्गा वताची म्हणून हांगा रुद्राल काम जाला रुद्रू माथ्यांत गंगे दाराण करून ಸ್ವಲ್ಪ सोडला वरली गंगे तागेले माथ्यांत वचता तो सर्व देवतेंगेल वटू ऋषी महर्षींगेल वटू तो तागेले कैलासाक वता हांगा गंगा न्हंय अगस्त्यान पान केल्लेले म्हळ्यार पिल्लेले उदानान अशे आटून गेलेले समुद्रा प्रदेश ते आत्त आनीकी खोंडून होड जलान विस्तार जलान तांतू ती व्हडली खंय भोर गेली खंय मागीर सगर आले 60,000 चेडवांक गेले ते विभूती पळय म्हळ्यार भस्मय ती होळोवन घेवन चमकली भगीरथा भारी आनंद जाल्ले गंगेक मागीर भागीरथी म्हूण नांव जाल्लें म्हूण सांगून म्हणटाची भागीरथी निमती सर्व पित्रांक तर्पण दिल्ले बरें जाल्लें भगीरथान तशी गंगेक त्रिपथगामिनी म्हूण म्हणटाची समुद्रांत तीन उद्दा बुड्डेल विशयू सर्वय लोमश महर्षीन म्हळ्यार अगस्त्याल निमती विंध्य पर्वत बागसलोल विशयू वातापी इल्वलाल काणी समुद्राचे आपोषण केलेले वापस समुद्र मरुपूरण जालेली पुराय काणी विस्तार जावन लोमश ऋषीन धर्मराया सांगेल आसा ताजे नंतर युधिष्ठिरू त्या पुराय कथा भारी संतोष जातकय थंय दुखून लोमशांगेल वटू मुखार प्रयाण करता तो तीर्थयात्रे बतर आशिल्लो न्हू तो थंय नंदा आनी अपरनंदा म्हळ्यार 2 न्हंय मेळटकय ताका ते दोनूय न्हंयेन थंय स्नान केल्यार रे महा पाप परिहार जाता म्हूण म्हणटाची थंय ताजी लागीं आसूचे एक हेमकूट पर्वत म्हणून त्या पर्वताकय संदर्शन करता जाल्यार त्या पर्वता वयर वतना ताका अनेकानेक विचित्र दृश्य दिसतकय म्हळ्यार तो वतरस वता एकपंत काळोख जलकय मोड भरलीकय पावस येवच्या शुरू जलकी आयसाचे कुडकी पोडू शुरू केलकय कडेर मस्त यात्रीक थंय येईल जन तांकां अशी पुरे दिसचे ते आयसा कुडको पडतना माथ्यार पडले कशें जैतो व्हड आयसा कुडको पावस अशी तांकां यात्रा करूं जायना त्या पर्वता वयर वचचे धैर्य ना खंय कोणाकय त्या पर्वता वयर वार येतशी कितले वेगार वता म्हळ्यार थंय चडता उब्बून खंय वचचे विल्लावर तितली जोर वार येता सदा सर्व काळ पावस वारे आनी सट्टन वेदाध्ययन ऐक पडतकय जाल्यार कोण वेदाध्ययन करता म्हणून एकडे तेकडे पडलेली कोणीय दिसना आशिल्लीच खंय म्हणून एकच पंता सांजे वेळारी सकाळी वेळारी ಸ್ವಲ್ಪ काळोख सलमसल काळोख आसतना अग्नी येयल्या बरी जाता आशिल्ली खंय आं तितली वेळ कोणेय तपस्या थंय बैशा म्हूण लेखला रे व्हडोड मक्षीक म्हळ्यार मूस रन्ना मूस म्हणटा पळय ते दोड मूस बाद दिता आशिल्ली खंय चाबून तशें जावन सादारण खंयचेय यात्रीक ते हेमकूट पर्वता वयरी चडूक येनाची ती यात्रा नाका म्हूण दिसता आशिल्ली खंय थंय चडतना ते मुसान चापचे ते वारे बिसवचे ते उज्जो धग्गनी येवचो
ऐसा पाऊस येवचे असल पुरे बाद नव्हतंय. वांचून वरल्या घरकड वचून बायला चरडवांक पळय येतं म्हण सांगून दिसत शिलके तांकां. म्हणून युधिष्ठिर त्या पर्वताला येताना ताका अशी पुरे दृश्य दिसत रस भारी अद्भुत दिसतं ताका. लमश महर्षीले निमगिता या पर्वतांतू इतली विचित्र दृश्य कसं कधी आमकां तशी दिसता, कारण कसली अशी जेवचक म्हण. त्या वेळार लोमश महर्षी सांगताच काही हांव या पर्वताविषयी ऐकला. कसं ऐकला ते तुका सांगीत हांवें. पळय या हेमकूट पर्वताक ऋषभ पर्वत म्हणून म्हणटाचे. ह्या ऋषभ पर्वतार ऋषभ म्हूण म्हणलेले नावाचे एक महर्षी आशिल्लो. कितलीकी सहस्र वर्षपर्यंत हांगा बैसून तपस्या केलेली ताण. तितली तपस्या केल्या रे सुरवेक कोप त्याग कोरक न्हय. कितले होड तपस्वी जेवो कोप परित्याग करूता जन जाईनके तितले शीघ्र कोपी तो केलो पंत तपस्वी लोटू थंय येताची तपस्वी पुराय जन गेल वटू उल्लोन बसतलीच काय. तशी एक पंत तपस्वींक गेल वटू तो कसं की दबाल विषय उलोवन बसला तांगेल कसं की सत्संग जातरस. त्या वेळार यात्रिक त्या पर्वतार पुरे येत रसतात न्हय. तांणी पळय तांगेल इतल्याक परपरा उल्लोवन येताचे. ते तितले यात्रिकाले पंचादिके शब्द न्हय ते ऋषभ महर्षीक खरखर जलकी. त्यांनी कसं की देवाल विषय विंगड तपस्वी लोट उलयत श्रीची हें करकर मदें तूं तांकां कोपू चड न्हय. तांगेल मना दिसली काही हें यात्रिकान पुराय येवन हांगा आमकां सत्संग करूंक बाद. हें प्रतिबंधक न्हय. कसले उल्लोचक स्वय आमकां उलय लायक पडतवे म्हणले कुडले कोप येवन तेच पर्वताचे हेमकूट पर्वताचे अधिदेवते पर्वतरायू ताका आपयल काही आनी म्हणले काही तूं ह्या पर्वता वयरी कोणेंय उलयली म्हणजे तांगेल वयरी फातरा पावस येवका म्हूण म्हणत काही. मात्र न्ही वायुदेवाक आपयत काही तूं हांगा शब्दू करून नज म्हूण तुगेले बारे शब्द समीत जेवचे नज म्हूण. तितली जाल्यार ताका समाधान जायन घेनी की कोप न्ही काही वापास म्हणाल काही ह्या पर्वता वयरी येवची यात्रिकान कोणें उलयली म्हूण जाल्यार व्हडले मोड गर्जन करून म्हळ्यार मोड गर्जन करचें म्हळ्यार गुडगुड येवचे जोर जोर गुडगुड येवचे सिडील मारचे सकट जावन तांणी उलयले तांकां आयक पडूं नज तशें जेवका म्हूण इतली शाप हे शाप दिल्ले पर्वतरायाक आज्ञा केल्ले वायुदेवा आज्ञा केल्ले जल्वे जल्लेले कसले म्हूण म्हळ्यार तो तागे थंय येयले तपस्वींक गेले वटू उलोवन बशिल्लो. यात्रिकान बाद दिलेले एक विशय इतलो कोप ताका. कोप येवन असल प्रतिबंधक पुरे केल्लेले कोणें म्हूण म्हळ्यार ते ऋषभ महर्षीन. ते पर्वता लागी आनीकी परपरा उल्लोचे शब्द खाली यात्रिकाल निमती न्हय. थंय नंदा न्हय आनी अपरनंदा न्हय आसना. ते नंदा न्हंयक देवती पुरे नांवच्या येतलीच काही. तेदन तांणी उलयत रे 33 कोटी देवते येतन उलयत येता देखून तांकां तांगेले उलोवचे शब्द जाता आशिल्लो. जाल्यार ते देवतेंकय कोण इंद्रादी देवते तांकांय तांगेले दर्शन खंयचे यात्रिकान कोरका म्हळ्यार लिचे नाशिल्ले म्हळ्यार थंय नांवच्या तांणी येवचे खंयचे यात्रिकान पळोवचे नज म्हूण म्हळ्यार लिचे आशिल्ले. तितली सुला भायर देवती पळोवचे मेळनात न्हय. ताजे खातीर आमी नांवच्या येवच्या नंदा न्हंयतूं नांवच्या येतना ह्या ऋषभ पर्वतार यात्रिकान पुराय येयल्यार आमकां तांणी पळोवचे नज म्हळेले खातीर मनशान येना अशी मस्त विघ्न येवची तशी केलेले देवतेनी केलेले खंय ते. यात्रिक देवतेंक पळोवका म्हूण सांगून पर्वत चोवण देवते थंय येता म्हूण तांकांय गोतच न्हय. मस्त यात्रिकान लेखचे की आमी आनी आजवेर चडल्यार नंदा न्हंयतूं नांवचे यात्रिकांक म्हळ्यार देवतेंक आमी पळोवया म्हूण जाल्यार मनशांगेलो स्वभाव न्हय उलयना अशी गोची म्हळ्यार गोतना तांकां. तांणी उलयत वचचे ह्या हाजी निमतीची ऋषभ महर्षीक कोप येयलेले. तशी पर्वतारोहणाक इतली पुरे बाद ताणी केल्ली पळय प्रतिबंधकशी ताजे नंतर खंयची यात्रिकय त्या पर्वतार चडूंक मन करनीक. तशी ना तप्त तपसा शक्यो द्रष्टुम एष महागिरिः आरोढुं वापि कौन्तेय तस्मान् नियतवाग् भव. पळय ना तप्त तपसा तपश्चरण कोणें करनी तपश्चरण म्हूण म्हळ्यार दोळ चिम्मी करून हात अशें करून दवरून बैसून गुणगुणू करची तपस्या न्हय. तपस्या म्हळ्यार नाना रिती व्रत नियम आचरण उपास हेवंय तपस्याची
अशी कोणेय तपश्चरण करणी यमनियम आदी म्हळ्यार आस्तेय अहिंसा सत्य अपरिग्रह शौच हे पळय कोणा ना हाका पळय यमनियम म्हणटा पळय दाबाल विशयाचे चिंता कोणा ना तसल जनाक पुराय हे पर्वतार चोडू साध्य ना नियतव्रत करना नतिलो तांणी पुरय पर्वत पळोवच्याक सोडी हे चोडू सोडी पर्वत पळोवच्याकय साध्य ना तांकां कोण अशी ना असे एक रितीरी मनीस जावन जन्मा येवनूय प्राणी म्हणके जीवन करता पळय तांकां ह्यो पर्वत दोळ्या सतान दिसना खंय मागीर न्हय चडचे पर्वत पळोवचे एक साध्यत ना म्हणटा न्हय चडची कशी तशें जावन पळय धर्मराया तुका हें पर्वत चोडका म्हण जाला रे मौना चोडका कळ्ळें बारी छंदस पर्वत तूं वचून पळोवका जाल्लेची कोणाकय पळोवचे साध्य नातील पर्वत यो जाल्यार चडताच म्हण जाला तुमी कोणीय उरलो छानज मौन धारण करून चोडका जाल्यार थंय कितले की यज्ञ यागादी ह्या पर्वता वयर देवतेन केलेले आसा तांणी यज्ञ यागादी केला म्हळ्यार संकेत जावन मस्त युपस्तंभ म्हळ्यार यज्ञाक बल दिवची प्राणी बांदूंक घालचे पळय ते युपस्तंभ मागीर यज्ञशाल तांगेले ते पुरे वायट जायनी तशी आसा मात्र न्ही हांगा जेवची तण पुरी धर्बेची तशी म्हळ्यार कित्याक म्हळ्यार यज्ञ याग चड करचे न्हय हांगा धर्बी जावका न्हय तशी सगळे पर्वताचे भुंयचे प्रदेश आसना पवित्र दर्बे तण भरून गेला मात्र न्ही प्रति वृक्षय दिगदिगची स्ट्रेट मध्य खंय तक्का वयर वतरी रेंबे कोंबे येवच्या पुरो कितले की वयर वच थंय स्ट्रेट कांड पळयतना युपस्तंभशी दिसता तशी रूख आसाची हांगा आजिकय देवर्षी पुरे हांगा वास करून आसाची तशीची सकाळचे न्ही पंत्यारी उज्ज दिसचो म्हूण म्हळ्यार तांगेलेची यज्ञ यागाची उज्ज म्हूण म्हणटाची तांणी दोळे दिसनाची जाल्यार यज्ञ यागा उज्ज दिसता तशी कोण हे पर्वत चडता कोण ते पर्वतारी पर्वता बगले नसोचे नंदा नदी अपरनंदा नदीन तूं न्हाताची तांगेले पाप तत्क्षण परिहार जाता तशें जावन हे युधिष्ठिरा तूं तुगेले भावंडाक घेवन वस हे पर्वत चड हे पवित्र न्हंयेन तूं स्नान करी हांगा नाल्ली नंतर तूं कौशिकी न्हंयची तिराक आमी वचून प्रयाण करुया कौशिकी न्हंयचे विशयूय तुका सांगता हे कौशिकी न्हंयची तिरारीची विश्वामित्रान बहळ कठीण जावन आशिल्लें भारी कठीण जावन आशिल्लें तपस्या केल्लें म्हूण सांगून लोमशान सांगतना युधिष्ठिरो जायत म्हणटा नंदा नदीन तूं न्हाता देवपित्रांक पूज करता तर्पण दिता तृप्ती करयसिता मागीर लोमशांक गेले ओटो कौशिकी न्हंयची तिरा प्रयाण करता कडेन थंय निमगितो तुमी कौशिकी न्हंयचे वृत्तांत म्हाका सांगता म्हणलें न्हय सांगताच कडेन तो सांगता काय लोमश महर्षी वै युधिष्ठिरा हे कौशिकी न्हंय सामान्य न्हंय न्हय हाकाय दिव्य न्हंय म्हणटाची देव न्हंय म्हूण म्हणटाची भारी पुण्य दितल न्हंय मात्र न्ही हांगा कौशिकी न्हंयची तिरारी विश्वामित्राले चंद आश्रम आसा पळय कळ्ळें दिसतरच वे तुका हे कडेन एक आश्रम दिसता पळय हे आश्रम म्हळ्यार विश्वामित्राला आश्रम दिसचे पयशे फुडें सुरवेकय एक आश्रम दाखयतात तांणी म्हणटाची हे आश्रम कश्यप वंशांत जन्म आयिल्ले विभांडक ऋषीले आश्रम हे विभांडक ऋषी म्हळ्यार भारी श्रेश्ठ तपस्वी तागेल पूतय काय सामान्य न्ही ऋष्यशृंग ऋषी म्हूण म्हणटाची ऋष्यशृंगाल तपस्या प्रभावानाची खंयची जाग्यार पावस येना की थंय इंद्र पावस दिता ऋष्यशृंगाले तपस्या प्रभावानाची खंय पावस नातील पळय मस्त क्षाम आशिल्ले कालांतूय इंद्र भिवनूची ऋष्यशृंगाल तपस्या भिवनूची ताणें ऋष्यशृंगान आसूचे कडेन पावस हाडयला कळ्ळें ह्या हाका एक उदाहरण म्हूण म्हळ्यार रोमपाद म्हूण म्हळ्ळें ताका लोमपादय म्हणटाचे दशरथालो
स्नेहितू रोमपाद जव लोमपाद म्हणटाचे तागेले देशांत कितलेकी वर्षपर्यंत पावस ना नशी भारी भीकर क्षाम आशिल्ले रशिया श्रृंगान थंय पदार्पण केल्ली क्षणाकची त्या राज्या भितर तागेले पांय पडलेले क्षणाकची पावस येवचे शुरजलकी मागीर यथेच्छ पावस येवन क्षाम पुरे परिहार जावन ओपास देश सस्य समृद्ध जाल्ले म्हूण म्हणटाचे तशी लोमपाद राज्याक भारी खुशी जावन रशिया श्रृंगान थंय दुखून चमकल्यार म्हूण म्हळेलें भंयके ओपास पावस येनाशे राबल्यार ताजे खातीर तागेले धुव शांता देवीक रशिया श्रृंगा दिवन वारडीक केलेलें म्हूण आतां ये विषय ऐकतना युधिष्ठिराक भारी आश्चर्य जाता की निमगीत कही तो हे तपस्वी श्रेष्ठ जावन असतो तू गोतना तेल विषय कसलो ना आता तू सांगेल विशयांत म्हाका मस्त आश्चर्य दिसतरस पळय विभांडकाल तू म्हणलें ऋषशृंगू तो विभांडकाक एक जिंके पट्टांत जाल्लो म्हूण म्हणलें विभांडक ऋषी श्रेष्ठ ऋषी तक ते जिंके निमती ते चिरोड जाल्ली कशी जिंके पट्टांत जाल्यार एक जिंके पील जायना नशी तपस्वी जाल्लो कशी मागीर अनेक आश्चर्य दिसता म्हळ्यार कसं म्हळ्यार एक तपस्वी तपस्या भिवन इंद्रान पावस हाडचे म्हूण म्हळ्यार ताका कसं रहस्य त्या बाई इंद्रान पावस हाडलेले काही एक वर्षा येवचे 4 महिन्यान तुला पावस न्ही तू सांगल्या म्हणके भीकर क्षाम आशिल्ले कितलेकी वर्ष पर्यंत तसल देशांत रशिया श्रृंगाल भिवन इंद्रान पावस हाडयलो म्हूण तुमी सांगताचे हें कसलें आनीक कसं म्हूण म्हळ्यार आतां रायान तागेले धुव शांतादेवीक ते चितला पट्टा जाल्लेले महर्शीक वर्डी करून दिल्ली कशी आनी एक महर्शी म्हूण म्हळ्यार तांतूय श्रेष्ठ तपस्वी महर्शी म्हूण म्हळ्यार तांणी ब्रह्मचर्य पालन करताची जितेंद्रियत्व आसता जाल्यार तसले महर्शील मनाक ते लोमपादान चिल्ली दिता पण म्हणले कुडले ताका ते चिल्लील वयर व्यामोहयलवे कशी ताणें वारडीक करून घेतले अनेक कसं म्हळें लोमपाद राजी भारी धर्मात्मो सत्यसंधू म्हूण हांव फुडें आयकलां तागेले विशय हांव आतां फुडें आयकलां तसो आतां एक रायो सत्यसंधू म्हूण जाल्यार धर्मरक्षक म्हूण जाल्यार तागेले देशांत पावसाक कसले तोंदरी ना कळवे आहार धान्य समृद्ध जाता ते देश सुभिक्ष जावन आसता म्हूण आयकलां तसले धर्मिश्ठ रायाले देशांतूय त्या मटा क्षाम येवच्याक पावस नाश जावच्याक कारण कसं न्ही ते एक पुरे म्हाका सांगता बे तूं हें आयकूं का म्हूण म्हाका दिसता म्हूण म्हणटना लोमश ऋषी सांगताच काही पळय तू सांगल्या बरी विभांडक ऋषी बारामण उत्तमची महातपस्वी तांणी तसल महर्षीक ऋषशृंग कशी जन्म आयलो म्हूण सांगता कश्यप वंशाचे ते विभांडक महर्षी हांग एक सरोवरा लागीं आश्रम बांदून घेवन सदा सर्व काळ तपस्यान तूं आसता आशिल्लीची ते कितलीकी वर्ष पर्यंत तपश्चरण करून 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 आयस दिली तांकां जाल्यार एक दीस सरोवरा देवन स्नान करताची त्या वेळाक उर्वशी अप्सरा थंय आशिल्ली थंय ती वयना थर आशिल्ली तिका पळयले कुडले ती भारी छंदी ती उर्वशी तिका पळयले कुडले सहस्र वर्ष दुखून तांणी ते तेजस बांदून धरलेलो तसले ते महर्षींगेले तेजस ते स्खलित जावन उदकांत पडले त्या वेळाक तेंचे सरोवरांत उद्दा पितर आशिल्ले बैली चितल ते महर्शिले तेजस न्हू ते उदका वट होळ येयले ते जिंकेन पिवन जल्वे म्हणटना त्या जिंकेक त्या चितलाक गर्भधारण जालें पळय एक सामान्य चितल जाल्यार महर्शिले रेतस गर्भधारण करच्या तिका साध्य ना जाता आशिल्लें ती चितल फुडें एक देवते जावन आशिल्ली तिणें अपराध केलेले खातीर ती चितला जन्मा येवका म्हूण ब्रह्मान शाप दिलेले ती प्रार्थना करता म्हाका विशाप म्हळ्यार त्या शापा एक परिहार सांगता
तेदना ब्रह्म म्हणतकय देवकन्या मृगी भूतवा मुनिम सूय विमोक्षस्य तू एक महर्षिक जन्म दिवचास तेदूच तुका या जिंकेचे जन्म वचून शाप विमोचन जाऊन तू अपास देवकन्या जाता तशी ब्रह्माल शाप केदनाय पट्टी जावची म्हणसवे नानवे ताका आमी विधी म्हणटाची तशी विधी केदनाय पट्टी जायना ताजे खातीर ते देवकन्या चित्तल जावन आयली ते चित्तलान या कश्यप गोत्रो कश्यप वंशात विभांडकर आशिल्ली ती तसो पिल्ली तेदन ते जल्लल चेरडू ऋष्यशृंग नवमैन जल्लाक ते चितलाक मागीर तेजस्वी जावन आशिल्ले शिशुक जनन दिलेले ते चित्तल देवकन्या जावन चमकले हांगा ते चेरडाक अम्म ना जलकी बापसून पोशिले ते सगळेची मनुष्य शरीर जलरी चित्तलाल चेरडू म्हण कळच्याक ताका माथ्यान ते एक शिंग आशिल्ले एक शिंग दोन समीत न्ही एक शिंग तशें जावन ते जल्लेल चेरडाक मात एक शिंग आशिल्लें पळोवन विभांडकान त्या चेरडा ऋष्यशृंग शृंग म्हळ्यार शिंग तशी नामकरण केलें ते जन्मतः तपस्वी म्हळ्यार तितली तेजस्वी वाडता वाडता तपस्वी जावन वाडले केदनाय ऋष्यशृंग वापसो पळोवन तवय तपस्यान तूंच तशिलो सर्व वेदाध्ययन केला ताणें आनीक कसो म्हणल्यार तो आनी तागे ल्हान सोडल्यार खंयची एक मनुष्य स्त्रियांक सोडी पुरुशांकय ते ऋष्यशृंगान पळयनी तशें जावन ताका सगळे जगत्यांतूल कसले विशय गोतना तेल दिकून बापसून शिकयल पुरे शिकून वेदाध्ययन संपन्न जावन ब्रह्मचर्य आश्रम पालन करून सर्व परमात्माक प्रित्यर्थ जावन कर्मानुष्ठानान तूंच तशिल तो ताका कसले गुतना म्हळ्यार कसले गुतना स्त्रियांक पळोवन गुतना विभांडकर ऋषीन तितली जागृत ताका होड केला कित्याक म्हळ्यार तितली वर्ष सहस्र वर्ष पर्यंत तपस्या करून जितेंद्रिय जावन आशिल्ला आपण उर्वशी पळयले दिकून मेगेले रेत स्खलन जाल्ला म्हण जाल्यार मेगेल चल्ला न्ही तशें जेवचें नजत स्त्रियाल संपर्क नाशाक वड्डयता म्हणून तशी तोरानान तूं वड्डयतरस कोणा पळयनी एक पुरुशाकय पळयन ताणें जल्वे तो आनी तागे ल्हान फुल समिदे आनीक दुसरेक ते अग्निहोत्र तितली सोळ्या कसले कोतना तेंचे वेळाक अंगदेशांत तो लोमपादो राय जावन आशिल्लो दशरथाल मित्र तो तशी लोमपादान कित्याक तितली धर्मिश्ठ राय जावन तागेले देशाय ताका दुर्भिक्ष येयली म्हूण तूं निमगेल न्हय ते कारण कसलें म्हळ्यार एक पंत लोमपादान तागेले देशा एकलो ब्राह्मण येयलो ताणें म्हाका ಸ್ವಲ್ಪ तुगेल निमती जावका म्हणून याचन करतना जायत तूं कसो निमगेल्यार दिता म्हणून उतर दिलें कळ्ळें हांव आतां न्ही म्हाका जाय आशिल्लें तें निमगिता म्हणलें त्या ब्राह्मणान ताजे नंतर केदन की त्या ब्राह्मणान निमगितना हांव दिता म्हूण तुका सांग न्ही म्हूण म्हणाल रोमपाद पळय हाका म्हणचें ना विधी प्रेरणा म्हणून ताका ते शाप मेळचेच भगवत प्रेरण ती पुरे तशें जावन भगवत प्रेरणेनाची तो ताका विसरून वचून नासच्या पुरो ते पुरायाक कारण परमात्मा न्हय तो सांगता कसो म्हूण म्हाका उडकसूं ना हांव कसलें तुका वचन दिल्लेलें ना म्हूण म्हणटना ब्राह्मणा कसले दिना नशी पेटयत पळय तो कळ्ळें त्या वेळाक सर्व ब्राह्मण कोपून रायाल दुखून चमकले रायाल आश्रित जावन आशिल्ले यज्ञ यागादी करचे पुरोहीत रायाल देश आसूचे ब्राह्मण पुराय रायाक सोण चमकलीच त्या ब्राह्मणा रायान तिरस्कार केल्ले म्हूण म्हळेले अपराधाक कोपून म्हणटना तागेले अरमनेंत तागेले नित्य कर्म करयतले नैमितीक कर्म करयतले यज्ञ यागादी करयतले पुरोहीत कोणूय ना जाले राज्यांत यज्ञ यागादी जायना म्हूण जाल्यार पावस धान्य आहार कशें जेवचे रोमपादाल देशांत कसले कर्मांग जायना नशी राबली की यज्ञ यागादी ना इंद्राक देवतेंक हवीर भावना म्हणटना कोपलो न्हू तो इंद्रू तो कितले की वर्ष पर्यंत ताणें पावस दिनीक म्हणटना अंग देशाचे प्रजा वर्गाच्यांक अन्न ना उदक ना तशें जाल्लें
लोमपादा काही तागेल देशाचे प्रजेंग गेले अवस्थ पळून बारी दुःख जलकई एक क्षमा परिहारा कसले जेव्हा एक उपाय कर का नव्हे म्हणून सर्व मंत्रीक घेऊन समालोचन करता पुरोहित काही सत्तई ना नमे कडेरी मंत्री पुरे तक्का एक समाधान दिताची कसले म्हळ्यारी म्हळे आत्ता कोप्पील इंद्रू म्हणटा इंद्राला आराधन कोरका आम्ही इंद्राला आराधन कोरका म्हण जलरी तपस्वी जावन सुचे ब्राह्मणांक जेवो इंद्राला आराधन करच्याक इंद्रा प्रित्यर्थ यज्ञ यागादी करच्या समर्थ जावन सुचे ब्राह्मणांक अपोकात विंगड देशा दुखून जलरी अपोका इथं मला आमगेल ब्राह्मण पुरे तुक सोण चमकल्यांची आमगेल देश असूचे आणि ब्राह्मणांना तिले देशांत ब्राह्मणांक आपण हडका आणि येतो चित सत्कार कोरनु पावस अडवनु अपास सुभिक्ष देशांत जेवची तशी कोरका म्हणून सांगतना लोमपादू जायत म्हणता विंगड विंगड देशाचे विद्वांसांक विप्रांक म्हळ्यार ब्राह्मणांक सकड्या पहिला तंत भितर एकलो ऋषी तो लोमपादाले सांगते पळय तू केलेला अपराधा कारणानं नमे ब्राह्मणांक पळय तुगेल वयर कोप येयले तशें जावन तांकां सुरवे समाधान कोरका तुवें आतां कसलें म्हूण म्हळ्यार तपस्वी एकलो श्रेष्ठ विभांडक म्हूण तागेले एकलो पुत्र ऋष्यशृंग म्हूण म्हळलो तुगेल देशा ಸ್ವಲ್ಪ दूर तो अरण्यान तूं वास कोरनास तो भारी सात्विक ताका फटिंगपण मोस करचे कपट कसले गोतना अन्यक कसं म्हळ्यार तो आनी ताका ल्हान चोळे विंगड पुरुषस म्हणून ताका गोतना म्हणटा ताका बायल मनशाल विशय गोतना कळवे जलरी महातपस्वी तो ऋष्यशृंगान बिनी तुगेले राज्यांत पाय दवरलो म्हूण जलरी कुडले पावस येता एक चूर संशय ना तू जलतीतले वगी ते ऋषीपुत्रा तुगेले देश आपोवच्या पळय कडेरी सुरवेक कसं करतो रायू ब्राह्मणाल विशयांत मस्त पाप केला न्हय ताका प्रायश्चित्त कोरका म्हूण सांगून देश सोण चमकलेले सर्व ब्राह्मणाले वचून तांकां समाधान कोरनु तागेल देशात ओपास आपोवन हाडता प्रजावर्गाच्यांक बरे संतोष जाले रायान पुराय ब्राह्मणांक आपोवन हाडली न्हय म्हूण सांगून आतां ऋष्यशृंगाक तागेल देश आपोवची कशी ताका कसले गोतना काय गोतना तिल्याक यो म्हणची कशी आपोवची कशी तागेल्या उलोवची कशी ताका अरण्य ताणसूचे जागो ताका ल्हान तो सोडल्या विंगड मनुष्य सगळे सृश्टीन तसा म्हणून गोतना सदा सर्वदा तपस्याचरण करतो रस्तो तो सुलभा साध्य जावन असोचे विषय नाही ते ताका आपण हाडचे म्हणटना रायू दीर्घ समालोचन करता कडेरी मस्त जन ओट्टू बैसून एक कशी ताका आपण हाडचे म्हणले की योजन करताची कसल म्हळ्यार तागेल राजधानीन तसचे चंद जावन असोचे बुदंत वेशास्त्रींक पुरे अरमनेक आपोवन हाडताची आनी तांगेल्या सांगता पळय आमगेल्या देशा लागीं एक अरण्य आसा थंय ऋषीपुत्र हा तपस्वी ऋष्यशृंग म्हूण म्हळ्ळेकलो वास कोरनास ताका मोहपरा भशेन जावची तशी कोरका तुमी आनी ताका कशी पुणी उपायान आमगेल्या देशा आपोवन हाडका जाल्यार इतली करतना ताका जेवो तागेल्या अन्ना जेवो कोप येवचे नज हें भारी चातुर्यान करचें काम जावका कोप बीन येईल म्हूण जाल्यार तांणी उपास शाप दिला आमी त्या मागीर भोगूका जाता म्हूण म्हणटना पळय तांणी तांकांय भंय जाता सर्व वेशास्त्री एकल्याला तोंड एकले पळयताची रायाल उत्तर तिरस्कार करूंकय धैर्य ना म्हणून हें ऋषीपुत्राक आपोवन हाडून तागेल्या अन्नान कोप येवन शाप दिला रे जेवो ते ऋषीपुत्रान शाप दिला रे त्या मागीर एक भंय तांकां धैर्य कोण न्हू रायला सांगताच की हें काम आमच्यान जायना कितकी कडे रायू बारे बेजार करता ते दन एकले मंतारे शिल्के तांगेल मध्येन ती सांगता काही पळय ताका आपोवन हाडूंक मेजान जाल्लेले प्रयत्न हांव करता जाल्यार म्हाका ಸ್ವಲ್ಪ सकळ वस्तू जावका जाता हांव कशकी मेगेल रितीर आलोचन करून ताका आपोवन हाडता हांव कसल वस्तू जाय म्हणटा त्या पळय तूं सिद्ध कोन्न दिता म्हूण जाल्यार ते ऋष्यशृंगाक आमगेले देशा आपोवन हाडूंक पाव जायना म्हूण राय जायत म्हणटा ती कसल जावका म्हूण निमगेशिता ती कसं सकट जावका म्हूण म्हणटना ती सांगता
अनेक वस्त्र आभरण पुरे हाडैसीत कैती ती कसं करतात तई असोचे सर्व वेशा स्त्रियालांतो भारी चंद शिले आणि भारी बुद्धंत शिले आणि धैर्य शिले केलं स्त्रियांक ती तिगे लोटो आपण घेऊन वता आणि सीधा ते ऋषीपुत्रान शिले अरण्यांतिकड वता. मागीर ती वृद्ध वेश्या ते विभांडकाक कशी घेऊन येता विभांडकाल पुत्र शशरंगाक रोमपादाल गावाक कशी घेऊन येता म्हणलेला विषय आम्ही पायचे दिसा पळया. आजी सांगील सर्व परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.